नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपण 26 जानेवारी 2025 ला पहिला मान्सूनचा अंदाज दिला होता। यापूर्वी आपण 2 वर्ष दिलेले अंदाज हे जवळपास 100% बरोबर आलेले आहेत आणि याही वर्षी आपला अंदाज 100% बरोबर येणार आहे। आपण 26 जानेवारीला दिलेल्या अंदाजामध्ये फेरफार होणं अपेक्षित होतं, कारण सातत्याने घडणारी लानिना आणि एलिनो मधील बदल किंवा आयोडी मध्ये होत असलेले बदल, हवामानात एकूण होत असलेले बदल, कारण मान्सूनवर परिणाम करणारे जवळपास 100 घटक आहेत आणि मग ते घटक सारखे बदलत असतात, कारण हे हवामान ही कोणाच्या हातातली गोष्ट नाही आहे आणि मग जे बदल होतात त्यामुळे अंदाज बदलत जातात। आता आपण IMD ने 15 एप्रिलला अंदाज दिला किंवा स्कायमेटने 8 एप्रिलला अंदाज दिला। एवढ्या जवळ मान्सून आल्यानंतर हे अंदाज का दिले जातात, तर संपूर्णपणे अंदाज घेऊन तो अंदाज दिला जातो, त्यामुळे मग फेरफार होण्याची फार शक्यता नसते आणि याही संस्था पुन्हा जून मध्ये आपला फेर अंदाज देत असतात। तर आपण 1 मेला आपला फेर अंदाज देण्याचा निश्चित केलेला आहे आणि जेणेकरून आपल्या अंदाजाला शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद असतो आणि आपल्या शेतकरी अनुभव सुद्धा घेतात अंदाजाचा। तर मग जो फेरफार झालेला आहे, बदल झालेला आहे, तो आपण बघणार आहोत। या वर्षी आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये मान्सून हा 8 ते 10 जूनच्या दरम्यान प्रवेश करेल असा अंदाज आहे। अंदमानात तो 19 ते 23 मेच्या दरम्यान येईल, तर 1 ते 3 तारखेच्या दरम्यान जूनच्या तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। म्हणजे एकूणच पॅटर्न मध्ये फार बदल नाही, तारखांमध्ये फार उशिरा किंवा लवकर येईल असं नाही। यापूर्वी असे अंदाज लागत होते की मान्सून यावेळेस लवकर येईल किंवा मान्सून थोडा उशिरा येईल, तर असं सध्या तरी काही वाटत नाही। झालं तर तो लवकरच येईल, परंतु फार मान्सूनला उशिरा येईल असं वाटत नाही, कारण कोणत्याही वादळाची सध्या तरी लक्षणं नाही आहेत। पण जर आपण यापूर्वी सांगितलेले की मान्सूनच्या दरम्यान जर वादळं तयार झाली तर या संपूर्ण प्रवासाला मान्सूनचा अडथळा निर्माण होतो आणि मग या तारखा बदलतात। आता आपण ज्या निर्धारित तारखा आहेत त्यांच्याशी सहमत आहोत। भारतामध्ये यावर्षी 102% पावसाचा अंदाज आपण 26 जानेवारीला जाहीर केला होता, त्यामध्ये अवघी 1-2% वाढ होईल, म्हणजे 104% पर्यंत तो जाऊ शकतो असा आपला अंदाज आहे। तर महाराष्ट्रामध्ये आपण 103% अंदाज दिलेला होता, त्यामध्ये मात्र 3% वाढ होण्याची शक्यता। आपण गेल्या वर्षी 160% अंदाज दिला होता आणि मान्सून हा 107 ते 8% दरम्यानच त्यावेळेस पडलेला आहे। यावर्षी मात्र 106% अंदाज होण्याची शक्यता आहे, कारण आता अनुकूल घटक हे वाढत आहेत, कारण तटस्थ असलेला लानिना आणि एलिनो आणि सकारात्मक असलेला आयोडी या सर्व बाबी पावसास अनुकूल आहेत, मान्सूनला अनुकूल आहेत। आपण यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही मान्सूनची सरासरी दिलेली होती ती जवळपास 2-3% वाढण्याची शक्यता आहे। मात्र कोकणात आपण 110 ते 11% जो मान्सून सांगितला होता तो 1% उलट कमी होण्याची शक्यता आहे। तर हा थोडा बदल आपल्या महाराष्ट्रातील विभागवार अंदाजामध्ये होणार आहे। त्यानंतर आपण 2 ते 3 चक्रीवादळ, 2 ते 3 डिप्रेशन म्हणजे साधारण अधिक क्षमतेचं कमी दाब किंवा लघु क्षमतेचं चक्रीवादळ, याला आपण डिप्रेशन म्हणतो, आणि कमी दाबांची शक्यता देखील जवळपास 7 ते 8 कमी दाब निर्माण होतील असं वाटतंय। आणि विशेष म्हणजे आता कमी दाबांची जी मार्ग आहे किंवा शक्यता आहे ती विशाखापट्टणम वरून महाराष्ट्र म्हणजेच आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात असं असल्यामुळे यावर्षी महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या अधिक पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे समाधानाचं वर्ष असणार आहे। त्यानंतर आपण महत्त्वाचा अंदाज हाही बघत असतो की खंड किती आहेत पावसामध्ये,
तर साधारण 14 ते 21 जूनच्या दरम्यान एक खंडाची शक्यता आहे आणि 8 ते 14 ऑगस्टच्या दरम्यान एक खंडाची शक्यता आहे. हे खंडही कमी तीव्रतेचे असणार आहेत यावर्षी, कारण सर्वच विभागात हे खंड असणार नाही. आणि याच दरम्यान एखादा कमी दाब तयार झाला किंवा वादळी परिस्थिती, डिप्रेशनचं वातावरण तयार झालं तर मग मात्र या खंडावरही त्याचा परिणाम होईल, परंतु या निर्धारित तारखा आहेत. आपल्या अंदाजानुसार पेरणी ही 20% 15 जून पर्यंत किंवा 50% 30 जून पर्यंत, म्हणजे एकूण 70% पेरणी जून मध्येच होईल असा आपला अंदाज आहे. तर राहिलेली जी 30% पेरणी आहे ती 15 जुलै पर्यंत उरकेल असं दिसतंय. कारण असमान वितरण जेव्हा पावसाचं होतं तेव्हा काही विभाग पावसाचे सुटतात आणि मग त्या ठिकाणी पेरण्या लेट होतात, म्हणून ही 20%ची जी आपण अंदाज दिलेला आहे पेरणीचा तो 15 जुलै पर्यंत दिलेला आहे. त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये असमान वितरण कुठे होणार आहे जास्त करून, तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिमी विदर्भामध्ये असमान वितरणाची शक्यता यावर्षी जास्त आहे. परंतु हेही त्याला सांगितलंय की कमी दाब वगैरे जर या विभागातून त्या दरम्यान तयार होऊन गेले तर मात्र या ठिकाणची ती घट देखील भरून निघण्याची शक्यता आहे. आता परतीचा पाऊस जर आपण म्हटलं तर या वर्षीचा परतीचा पाऊस वाढलेल्या टक्केवारीमुळे आणि वाढलेल्या कमी दाबांच्या संख्येमुळे आपल्याला अधिक होण्याची शक्यता वाटते आहे. त्यामुळे आपण बघतो की सप्टेंबरच्या पावसाची टक्केवारी देखील आपण 3% वाढीव सांगतो. याचा अर्थ परतीचा पाऊस देखील चांगला आहे. 26 सप्टेंबर पासून 16 ऑक्टोबरच्या दरम्यान साधारणपणे परतीच्या पावसाचा कालावधी असेल. तो यदा कदाचित थोडा 21-22 ला देखील काही विभागात परतीचा प्रवास, म्हणजे राजस्थान किंवा दिल्ली, पंजाब, हरियाणाच्या काही भागात परतीच्या प्रवासाची लक्षणं दाखवू शकतो. त्यामुळे एकूणच या पद्धतीने, म्हणजे आपण यापूर्वी निर्धारित तारीख ही 17 सप्टेंबर असायची, ती आता जवळपास 8-10 दिवसांनी पुढे सरकली आहे आणि मग ऑक्टोबरमध्ये पावसाचं प्रमाण पुढे राहतं. आपला एक अंदाज आहे की साधारण जूनच्या सुरुवातीला किंवा मेच्या शेवटी एक वादळी परिस्थिती निर्माण होईल आणि मग ही मान्सूनवर किती परिणाम करते ते आपल्याला बघावं लागेल. आणि ही जर उशिरा तयार झाली तर मात्र मग मान्सूनवर त्याचा फार विपरीत परिणाम होणार नाही, कारण एकदा मान्सूनचा प्रवास सुरू झाला की मग वादळांची तीव्रता कमी होते. आपल्याला मे मध्ये देखील वादळाची अपेक्षा किंवा अंदाज होता, परंतु तसा अद्याप तरी फारसं काही वातावरण तयार होताना दिसत नाही. आणि सुरुवातीला मला असं वाटतं की बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रामध्ये एखादं वादळ दक्षिणेला तयार होऊ शकतं. सुरुवातीची वादळं ही जर अरबी समुद्रात तयार झाली तर ती कोकण किनारपट्टीकडे सरकण्याची किंवा गुजरातकडे सरकण्याची शक्यता अधिक असते. मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळं ही म्यानमार किंवा बांगलादेश या दिशेने जाण्याची शक्यता असते, म्हणजे ती विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता अधिक असते आणि याचा पूर्व भारतावर अधिक परिणाम होतो. म्हणजे या सर्व अंदाजाचा सारांश जर सांगायचं झाला तर यावर्षी मान्सूनचा पाऊस चांगला आहे, यावर्षी परतीचा पाऊस चांगला आहे. कोकण आणि पूर्व विदर्भात जुलैत अतिवृष्टीची शक्यता आहे आणि जर कोकणात अतिवृष्टी झाली तर पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावांमध्ये भरमसाठ पाणी येणार आहे, म्हणजे संपूर्ण क्षमतेने पूर्ण तलाव भरणार आहे आणि महत्त्वाचे पाणी प्रकल्प भरले की मग आपल्याला त्याचं पाण्याचं विसर्जन करावं लागतं आणि जेव्हा आपण पाणी सोडतो तेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे एकूणच पाऊसमान हे सरासरीपेक्षा अधिक असल्यामुळे आपल्याला यावर्षी शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंद असणार आहे. परंतु अतिवृष्टी, किती क्षमतेने वादळं आणि कमी दाब महाराष्ट्रावर येत आहेत यावर अतिवृष्टी अवलंबून असणार आहे. यावर्षी वादळाचा थोडा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील फटका बसण्याची शक्यता आहे आणि मग ज्या ठिकाणाहून ही जातील त्या भागाला मात्र अतिवृष्टीचा फटका बसू शकतो. यामध्ये पिकांचं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि ढगफुटींचाही यावर्षी काही विभागात शक्यता आहे. कमी दाब किंवा वादळ ही ढगफुटीचाच एक भाग ठरतो आणि त्यामुळे याचा परिणाम आपल्याला बऱ्यापैकी जाणवणार आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगली पावसाळी परिस्थिती असणार आहे, कोणताही जिल्हा दुष्काळी असणार नाही ही मात्र बाब लक्षात ठेवा. सविस्तर अंदाज आज 4 ते 5 वाजता दरम्यान आपण शेती माझी प्रयोगशाळावरून आकडेवारी सहित देखील प्रसिद्ध करणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास
लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळी.